सुंदर स्पर्धेच्या आयोजनासाठी पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आमदार आदरणीय किरण उर्फ भैया सामंत यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानून जाऊया आजच्या दिवसातल्या तिसऱ्या लढतीकडे। पीजी स्पोर्ट्स संघासाठी निवृत्ती भोसले कॅप्टनने जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग आणि युवा स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी। स्ट्रायकर यांच्या दिशेन ऋत्विक, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन अनुराज आणि बॉलिंग मार्कवर सिद्धार्थ। मॅन्डेटरी पॉवर प्ले, दोन खेळाडूंचं प्रोटेक्शन डीप मध्ये, त्यापैकी एक असा लॉंग ऑनवर आणि एक मिड विकेटच्या दिशेन। उर्वरित सगळे खेळाडू सर्कल मध्ये। इनिंगची सुरुवात, या सामन्याची सुरुवात, पहिलो बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, शॉर्ट आर्म पुल, मिड ऑनच्या दिशेने एक सिंगल फक्त मिळतो। एका रनसान धावसंख्येची या इनिंगची आणि या सामन्याची सुरुवात। एक मोठी लढत, दोन तगडे संघ, पारंपरिक प्रतिस्पर्धी ज्यांना म्हटलं जातं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, असे हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले। महेश डांगे नेतृत्व करतात युवा स्पोर्ट टीमचा, निवृत्ती भोसले नेतृत्व करतात पीजी स्पोर्ट्सचा। आमचं मान्यवर कक्ष आदरणीय दीपक दादा, त्यांच्या समवेत दिवा मयेकर आणि सगळे आमचे मान्यवर संतोषजी शिंदे साहेब, ॲडव्होकेट तेजस कोरगावकर, जमीर मुल्ला, प्रथमेश चिमुणकर, सगळ्यांचं स्वागत। या दरम्यान अपील तर जोरदार होता, लेग बायचो पंचांचो इशारा, आणि ज्या ज्यावेळी एलबीडब्ल्यूचं अपील होतं ना तेव्हा किमान 6 गोष्टी हे बॉलरच्या फेवरमध्ये जाऊचे लागतात, बॅटरच्या विरोधात जाऊचे लागतात, त्यानंतर एलबीडब्ल्यूचं विकेट मिळतं। यापैकी एक जरी गोष्ट बॅटरच्या फेवरमध्ये असली तरी त्या जागेवर एलबीडब्ल्यूचा विषयच संपता। त्या जोरदार अपीलातून वाचल्यानंतर एक सिंगल, 3 बॉल नंतर 3 रन, एक शांत संयमी सुरुवात। यापूर्वीची मॅच झाली ना, काय जबरदस्त सामना झालो। बी अ किंग ओव्हरने सामन्याचा सगळा गणितच पालटवून टाकला, पण हाय व्होल्टेज ड्रामा अनुभवलो विसू विलोन, चिपळूण बनाम, नील नाईट, गुहागर या दोन टीमच्या दरम्यान। आणि त्यानंतर आजच्या दिवसातली अजून एक हाय व्होल्टेज लढत तुमच्या भेटीसाठी, बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळे रसिक प्रेक्षक मनपूर्वक स्वागत असा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ सुद्धा उपस्थित असा। अवधूत तळगावकरांच्या मालकीचो अवधूत स्पोर्ट कणकवली, बबल नाईक, दाजी नाईक, प्रजेश रावले, पायस अल्मेडा, सगळ्यांचं स्वागत। यानंतर सिंधुदुर्गची टीम असतली तुमच्या समोर, लांजा ग्लॅडिएटर या टीम बरोबर। पुढची लढत बघण्यासाठी नक्की मैदानावर उपस्थित राहूया। डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावलेली 4 रन्सावर आणि पहिल्या ओव्हरीचो शेवटचा बॉल। ऋत्विकने ताकद तर लावली, पण ही ताकद फक्त एका रन्सासाठी। पावसाळी क्रिकेट, रबर बॉल, सिमेंटचा पिच, या सगळ्यामुळे आणि मैदानावरच्या वातावरणामुळे रेनी क्रिकेटमध्ये मर्यादित नियंत्रित मैदानावर पळून 2 किंवा 3 धावा पूर्ण करणं हे थोडा कठीण काम। त्यासाठी एखादं ओव्हरथ्रो, मिसफिल्डिंग ही खूप गरजेची असतं, आणि त्यामुळेच या बॉलवर एक सिंगल। आमचं मान्यवर कक्ष आयोजन समितीचे 2 महत्त्वाचे घटक म्हणजे गिरीश कोचरेकर, दिवा मयेकर यांची चर्चा। गिरीश कोचरेकर ज्याच्याकडे क्रिकेटचा एक मोठा अनुभव, कॉइन बॉक्स या टोपण नावाने प्रसिद्ध, म्हणजे सिक्के पे गेंदबाजी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरची नावा मुथय्या मुरलीधरन, ज्यांनी स्टंप्सवर ठेवलेल्या ग्लासच्या कडेवरचो कॉइन ग्लास न पाडता खाली पाडलेलो ग्लासमध्ये, आणि त्याचबरोबर पिचवर ठेवलेल्या कॉइनवर लागोपाठ सातत्याने बॉल टाकण्याचा पराक्रम कित्येक वेळा त्यांनी केलो, तो मॅग्रात। आणि त्याच नावांची आठवण करून देणारो आमचो कोकणचो कोहिनूर कॉइन बॉक्स गिरीश कोचरेकर, ज्याका स्क्रीनवर बघितलो। त्यानंतर बॉलिंग मार्कवर कॅप्टन निवृत्ती भोसले। पहिल्या ओव्हरीत रन झाले फक्त 5, आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल। ऋत्विकसाठी पहिलं बॉल, गती थोडीशी कमी, चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नव्हतो, कॉलिंग नव्हता। येस, नो, वेट या 3 शब्दांचं महत्त्व क्रिकेट, हॉलीबॉल आणि संसार या 3 जागेंवर महत्त्वाचा असा। एक साधो सोपो झेल होतो, आणि कॉलिंग नसल्यामुळे दोघांच्याही हातातून तो निसाटलो। तुका नको माका नको घाल कुत्र्याक या मालवणी म्हणीची आठवण इली, आणि त्याचबरोबर चौघांची शेती आणि चौघांनी मेळान केली माती ही म्हण सुद्धा आठवतली। या बॉलवरचं सिंगल, रन झाले 6, आणि त्यानंतर एक गती परिवर्तन, पण गती परिवर्तन करताना दिशा मात्र भरकटली, आणि निवृत्ती भोसले या ओव्हरीतलं दुसरं रन त्यांनी अवांतरच्या रूपात
प्रतिस्पर्धी टीमला बहाल केलो. 7 धावफलक. अजून एक गती परिवर्तन. परत एकदा भरकटलेलो बॉल. सलग दुसरं वाईड. हे वाईड दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र आठवतले. ज्या हाताने तुम्ही जखमा देतात त्याच हाताने दुसऱ्या इनिंग मध्ये मलम लावण्याची जबाबदारी असतली आणि म्हणूनच पहिल्या इनिंग मध्ये हे एक्स्ट्रा वाचवणं गरजेचा. निवृत्ती भोसले हो तर टीमचा कॅप्टन असा आणि कॅप्टनने जर सलग 3 वाईट टाकले तर आता कॅप्टनला सांगतलो कोण. रन झाले 9. 7 बॉलची खेळी समाप्त झाली या इनिंग मधली. पहिल्या विकेटसाठी भागीदारी अनुराज आणि ऋत्विक. पुलटॉस तर होतो. शेवटच्या क्षणी गती कमी झाली. यॉर्क झालो आणि जोरदार अपील. पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन आणि ही पहिली विकेट. अनुराज 3 बॉलमध्ये 1 रन्स करून माघारी परतले. सांघिक 9 रन्सावर. 9 for 1. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया. या रत्नागिरीच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026च्या साथीने. व्यासपीठावरील मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. टेकप्युअल प्रोडक्शन ज्यांनी सोशल मीडिया डिझाईनचं काम केलं होतं, याही वर्षी ते आम्हाला सहकार्य करत आहेत आणि त्यांचे व्हिडिओग्राफर आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत. ऋतिक नाईक यांना मी आमंत्रित करतो आहे. आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. व्हिडिओग्राफी हेड मिस्टर ऋतिक नाईक. तेजस कोरगावकर सर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभस्य हा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. व्हिडिओग्राफी हेड आदरणीय ऋतिक नाईक. टेकप्युअल प्रोडक्शन डिझाईन आणि सोशल मीडिया. आताही त्यांनी काही व्हिडिओ या ठिकाणी घेतलेले आहेत. मला वाटतं आज संध्याकाळी ते आपल्यापर्यंत पोचतील. ऋतिक नाईक, थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद. तेजस कोरगावकर यांच्या शुभस्य आपला यथोचित सन्मान. थँक्यू सो मच ऋतिक नाईक. ओव्हर टी कॉम बॉक्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक या उरीचे. धावसंख्या पहिल्यांदाच डबल फिगर्समध्ये. 10 रन्सावर. ऋत्विक 5 बॉलमध्ये 4 रन्स त्यांनी बनवले. अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी. या उरीतलं 4थं वाईड बॉल. निवृत्ती बरोबर आता मात्र विकेट किपरला थोडी चर्चा करणं गरजेचं असा की काय. 1 विकेट तर निवृत्तीने मिळवली पण 4 वाईट टाकल्यानंतर सुद्धा खर्च केले ते फक्त 6 रन्स. वेगवान चेंडू इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेन. 2 बाउन्स ओव्हर द फेन्सेस. चेंडू सीमा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. ही धावसंख्या. फ्लिक तर केलो. डीप स्कोअर लेगच्या दिशेन क्षेत्ररक्षकाच्या हाती जाऊन चेंडू विसावलो आणि चौकार मारल्यानंतर लगेचच ऋत्विक माघारी परतलो. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण करून देत 7 बॉलमध्ये ऋत्विकने बनवले 8 रन्स. 16 for 2. पंधरा 15 निवृत्ती.
एक लांबलेली ओव्हर असा 9 बॉल आतापर्यंत त्यांनी टाकले, त्यामधले फक्त 5 गणती झाली. 4 वाईड बॉल होते, 2 विकेट या दरम्यान. दुसऱ्या ओव्हरीचा आता शेवटचा बॉल. 15 या धावसंख्येवर पुन्हा एकदा उडालो कारंजो. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल परत एकदा उपयोगी पडली आणि निवृत्ती भोसले सलग 4 वाईट टाकल्यानंतर वापसी केली निवृत्तीन सलग या 2 विकेटवर आणि एका ओव्हरीतल्या 3 विकेटसह आपल्या टीमला परत एकदा मॅच मध्ये आणला. निवृत्ती भोसले ज्याच्या बॉलिंग मार्कवर सिद्धांत माघारी परतले, गोल्डन डकचे मानकरी. कामगिरी सध्या चालू असा मैदानावर पीजी स्पोर्ट एक लहानसो गाव. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर मधल्या दळेसारख्या छोट्याशा गावातून इलेलो संघ असा. पूर्ण गावाची जर वस्ती बघितली तर जवळपास 1200-1500, पण या 1500 लोकवस्तीतून तयार झालेलो या 11 खेळाडूंचा संघ आज मैदानावर जी काय करामत करता, या करामतीच्या जोरावर या संपूर्ण दळे गावला अभिमान वाटतलो पीजी स्पोर्टच्या खेळाडूंचो. टॉस जिंकून घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी टीमला पहिल्या 2 ओव्हरीत रोखून ठेवला 15 रन्सावर 3 विकेट गमावून. तिसऱ्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवर प्रसाद, वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या ओव्हरीत आणि समोर असतलो स्ट्रायकर एंडवर अनिकेत. राईट अँड राऊंड विकेट. आखो टप्प्याची गोलंदाजीने सुरुवात केली प्रसादने. 1 रन तर या बॉलवर नक्की असा. रन झाले ते 16. या सामन्याकडे लक्ष मात्र सगळ्यांचं लागान रवलेलो. एक दर्जेदार लढत बघण्यासाठी सज्ज होऊया. काल संपलेलो माहोल होतो दीप अमावास्येचो आणि आजपासून चालू झालेलो श्रावण. श्रावण म्हटल्यानंतर पूर्ण महिनाभर एक धार्मिक उत्सव आणि धार्मिक महिनो म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाता ते श्रावणाचे अगदी मनपूर्वक तुमका सगळ्यांका शुभेच्छा असत. आणि आजपासून शिल्लक राहिले फक्त 31 दिवस विघ्नहर्ता गणपती गजाननाच्या आगमनासाठी. बॉलिंग मार्कवर प्रसाद. 16 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सागरचो फटको होतो कव्हरच्या दिशेन. नो मॅन्स लँड. जोपर्यंत डीप कव्हरच्या दिशेन फील्ड होता एक सिंगल या बॉलवर एकेरी धाबेनिशी बदललेलो धावफलक. 17 गमावलेले 3 विकेट सध्या तरी युवा स्पोर्ट्स संघाच्या डगआउटमध्ये चलबिचल आणि हलचल निर्माण करणारे असत. सुंदर आकर्षक गोलंदाजी शैली असा बघा प्रसादची. एक सुंदर हेअरस्टाईल. बऱ्याच वेळी क्रिकेटपटूंगा हेअरस्टाईल सांभाळताना आपण कमी बघितले. सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनी असतील, पण सध्या नुकतोच संपलेलो फिफाचो फुटबॉलचो वर्ल्ड कप आणि त्यामुळे खेळाडूंची हेअरस्टाईल सुद्धा जास्त प्रचलित. आणि अशाच एका सुंदर हेअरस्टाईलसह प्रसाद बॉलिंग मार्कवर 3 बॉल त्यांनी टाकले, 2 रन्स खर्च केले. अजून एक शॉर्ट पिच. पंचांनी दंडित केलं वाईडच्या रूपात. ज्या प्रकारे प्रसादची बॉलिंग ॲक्शन असा, वेग असा त्याच्याकडे, टप्प्यावर मात्र थोडंसं काम करूचा लागत. आतापर्यंत त्यांनी टाकलेले 4 बॉल त्याच्यातलं 1 वाईड, 3 रन्सांचा खर्च, एकूण धावसंख्या 19 रन्सावर. निम्म्या चेंडूंची खेळी समाप्त झाली. अजूनही 15 बॉल इनिंगचे बाकी. जोपर्यंत पॉइंटचं क्षेत्ररक्षक येता तोपर्यंत एक सिंगल, एकेरी धाव, बदललो धाव फलक. 2 बॉल अजूनही या षटकाचे बाकी. ज्या प्रकारे वाईड 4 टाकून सुद्धा निवृत्ती भोसले या कॅप्टनने वापसी केली ती कौतुकास्पदाचा. आणि त्यानंतर प्रसाद, पण प्रसादच्या बॉलवर कडो प्रहार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावरसून इच्छा तिथे मार्ग आणि क्रिकेट तिथे स्वर्ग. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 6.
शॉर्ट पिच बॉलवर पाठ भरवड, दोन्ही वेळा चेंडू सीमा पार. हे सलग दुसरं षटकार. या दोन षटकारांनी सामन्याचा रंग बदलण्यास सुरुवात झालेली असा. फलंदाज बघा जणू काय वाटच बघी होतो प्रसादच्या अजून एक शॉर्ट पिच साठी. पूर्ण ओव्हर मध्ये 4 शॉर्ट पिच बॉल प्रसादने टाकले, ज्याच्यावर 2 मोठे सिक्सर खाऊचे लागले आणि त्यामुळे पहिल्या. बादलजी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. अत्यंत महत्त्वाचा सामना यानंतर अवधूत स्पोर्ट कणकवली आणि लांजा ग्लॅडिएटर आणि अवधूत स्पोर्ट कणकवली आपण दोघांनी टॉससाठी सज्ज राहा. त्याचबरोबर आपली टीम लिस्ट आता खेळाडूंची यादी आहे ती अपडेट करा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हे आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने येतील. अवधूत स्पोर्ट कणकवली, लांजा ग्लॅडिएटर आपण खेळाडूंची लिस्ट अपडेट करून तयार राहा, सज्ज राहा. ओव्हर टू कॉम्बॉक्स बादल चौधरी. धन्यवाद प्रशांत. 3 षटकांची सांगता, 32 धावफलक, 15 रन्स खर्च केले प्रसादने या ओव्हरमध्ये आणि हे 15 रन खूपच महागडे ठरतले. मान्यवर कक्षामध्ये अमोल भोसले, रत्नागिरी पोलीस, स्वागत असा सर तुमचा सुद्धा. कालच्या दिवसातलो सगळ्यात मोठं उलटफेर रत्नागिरी वॉरियर्स सलग 2 पर्वांचो विजेतो संघ, त्या संघाक इव्हनिंग क्लबने दिलेलो धक्को आणि कालच्या पूर्ण दिवसाचो लेखाजोखा दीपक मोरे सरांनी खूप छान मांडलो. या शब्दात वेळ मिळालो तर नक्की त्याच्याकडे सुद्धा जाऊया. अविनाश भोसले सर रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईच्या बऱ्याच मैदानावर ज्या नाणा अगदी खणखणीत वाजला. 4थी ओव्हर बी अ किंग, टार्गेट असताना 14 रन्सांचा. बॅटिंग टीमने जर 14 केले तर त्यांना अधिक 4 मिळतले आणि 14 पेक्षा जर कमी रावले तर केलेल्यातले 4 वजा होतले. आणि बी अ किंग ओव्हरचो पहिलो बॉल मिड ऑनच्या छपरावरसून, ज्याच्याकडसून फायदो तोच माझो भायगो आणि मैदानावर भायगो ठरलो सागर. तुषारच्या पहिल्याच बॉलवर मोठो फटको, सीमारेषा पार, आकांड्या पार, माटवा पार आणि गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार. सागर परत एकदा पुढे सरकलो. काय सुंदर शॉट असा आजच्या दिवसातला एक सुरेख शॉट. पुढे सरसावत चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात कट केलो चेंडू. पॉइंट आणि कव्हर पॉइंट दोन्ही सर्कलच्या आत. डीप एक्स्ट्रा कव्हर खूप लांब आणि कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने एक सुंदर आकर्षक चौकार. बी ए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी बाउंड्री. 2 बॉल मध्ये 10 रन्स तुषारने खर्च केले. तुषार म्हणजे थेंब, पाण्याचे लहान लहान थेंब जेव्हा पडतात तेव्हा तुषार हा शब्द उपयोगी असता. पण ज्याप्रमाणे पहिल्या 2 बॉलवर रन्स इले ना, जणू काय तुषारच्या समोर रन्सांचो धबधबो उभो असा. आणि या रन्सांच्या धबधब्यातून टीमला वाचवण्यासाठी उरलेल्या 4 बॉलवर तुषार 3 किंवा त्यापेक्षा कमी रन्स देणार तुझ्याकडून अपेक्षित. सागर मात्र त्याच्या मनात उसळलेलो सागर असा. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स, तिसऱ्या बॉलवर सिंगल, 3 बॉलमध्ये बनवले 11. म्हणजे टार्गेट आता राहुला बी अ किंग ओव्हरचा उरलेल्या 3 बॉलमध्ये अजून 3 रन्सांचा. 12.29 सध्याचो रेट असा धावा बनवण्याचो. आणि याच वेगान धावा बनवले तर 60 पेक्षा जास्त रन स्कोर बोर्डवर दिसतील असा अनुमान. 4था बॉल बी अ किंग ओव्हरचो. तुषारचो एक वेगवान बॉल, एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात. ज्या वेगावर तुषार बॉल टाकताना ह्यो वेग पहिल्या 2 बॉलवर तुषारने का नाही पकडलो, ह्यो प्रश्न मात्र आता सगळ्यांच्या मनात. त्यात पहिल्या 2 बॉलवरचे 10 रन्स. चौक्याचो डबल गेम, 44 धाव फलक, 4 बॉलमध्ये 12 झालेत आणि बी अ किंग ओव्हरचा टार्गेट 14 रन्सांचा. समीर वेंगुर्लेकर कॅप्टन अवधूत स्पोर्ट कणकवली संघ उपस्थित असत. समीर अगदी मनपूर्वक स्वागत असा तुमचा. आणि सिंधुदुर्ग टीमचा एक वैशिष्ट्य असा, एक ग्रामीण भागातले बरेच खेळाडू असत पण अगदी व्यावसायिक अप्रोच त्यांचो. आणि या मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी उशीर होऊ नये यासाठी यो संघ कालच रत्नागिरीमध्ये दाखल झालो. आणि या गोष्टीसाठी रत्नागिरीमध्ये दाखल होणाऱ्या सिंधुदुर्ग टीमचा मनपूर्वक कौतुक असा. अगदी वेळेवर
मैदानावर तुम्ही उपस्थित राहुलात. रन झाले 44. 4 बॉलमध्ये 12 रन्स. हलक्या हाताचा ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने एक सिंगल पूर्ण. नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने थोडीशी घसरगुंडी बॅटरची आणि त्यानंतर घसरगुंडी फिल्डरची. दुसरा रन अगदी सहज मिळू शकलो असतो, मात्र ऐनवेळी नशिबान केलो घात आणि नॉन स्ट्रायकरच्या पायात इलेलो वात. 5 बॉलमध्ये 13 झाले. 5 बॉलमध्ये 13. बी अ किंग ओव्हरचा शेवटचा बॉल. या बॉलवर जर 1 रन जरी इलो ना तर तो 5 रन्सांच्या तुलनेचो असतलो, कारण वाढतले अजून 4 रन. पण दुसऱ्या बाजून तुषार, यो बॉल जर तू डॉट टाकलं ना तर तुझ्या टीमसाठी 4 रन्स तू वाचवल्यासारखे असत. दोन्ही बाजून समान संधी. बी अ किंग ओव्हर शेवटच्या बॉलवर इलिया. रन झाले 45. 3 विकेट आणि बी अ किंग चौथ्या ओव्हरीचो शेवटचा बॉल. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. पहिल्या 5 बॉलवर तुषारने जी चूक करूक नाही होती ती चूक ऐन मोक्याच्या क्षणी आणि बी अ किंग ओव्हरचा टार्गेट पूर्ण झाला. म्हणजेच या ओव्हरीनंतर टोटल मध्ये अधिक 4 वाढतले. सध्या धावसंख्या असं 46 आणि परत एकदा लांब लचक रनअप सह बॉलिंग मार्कवर तुषार. या ओव्हरीचा शेवटचा बॉल. अनिकेतने मारलो फटको. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली असा आणि लॉंग ऑफने टिपलो एक सुंदर झेल. विकेटचा पतन चौथ्या ओव्हरीच्या शेवटच्या बॉलवर. सांघिक धावसंख्या 46 होती, पण अधिकचे 4 झाले. अनिकेत माघारी परतले 6 बॉलमध्ये 14 रन्स करून. आणि बघूया ऍक्शन रिप्ले या विकेटचो. तुषार बॉलिंग मार्कवर. गती थोडीशी कमी होती. ड्राईव्ह तर खेळलेलो. चेंडू लांब जाण्याऐवजी थैल्यात आहे आणि लॉंग ऑफ इलो मिड ऑफ पर्यंत एक सुंदर झेल आणि अनिकेतची खेळी समाप्त. चेक बदल खूप चांगला मॅच आपण पहिल्या इनिंगमध्ये बघतोय. खूप चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. याच दरम्यान व्यासपीठावरती शहीद मुकादम साहेबांचं शुभागमन आगमन झालेलं आहे. आज चॅम्पियन रेनी ट्रॉफीच्या या भव्य मंचावरती शहीद मुकादम साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पीजी स्पोर्ट जैतापूरच्या दळे या गावचे खेळाडू आणि संपूर्ण दळेवासियांच्या मनात असा ह्यो शेवटचा बॉल तुषारने जर आधी टाकलो असतो तर खूप फरक पडलो असतो. पण अजूनही वेळ हातात बऱ्यापैकी असा आणि म्हटला जाता यळ बरो त्याचो खेळ बरो. आणि बघूया आज नेमको कोणाचो यळ बरो असा आणि कोणाचो खेळ बरो असा. बॉलिंग मार्कवर सिद्धेश. शेवटच्या ओव्हरीचा पहिलो बॉल जो ठरलो वाईड. या पूर्ण इनिंग मधले जर वाईड जर मोजले ना तर 1-1.5 ओव्हर जास्त खेळवली सारखी असा पीजी स्पोर्ट संघात. आणि त्यामुळे युवा स्पोर्ट संघ सध्या तरी एका मजबूत स्थितीत. सिद्धार्थचा अधिकृत पहिलो बॉल. ज्या बॉलवर एक दणदणीत फटको. पृथ्वी लोकावरून चेंडू स्वर्गलोकीच्या दिशेन. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मॅक्झिमम सिक्सर. तुम्ही बघितला tenniscricket.in वर. खूप सुंदर नितळ प्रक्षेपण. प्रत्येक बॉलचं ऍक्शन रिप्ले 4 वेगवेगळ्या अँगल मधून. आणि हे आमचे रसिक प्रेक्षक क्रिकेटवर प्रेम करणारे रत्नागिरीवासीय अगदी मनपूर्वक रत्नाच्या आगारातल्या या सगळ्या रत्नांचा स्वागत असा. कोणे एकेकाळी रत्नागिरीच्या डोंगरावर रत्न सापडायची म्हणून या भागाचं नाव झालं रत्नागिरी. पण या भागात अजूनही रत्न सापडतात. कधी ती नररत्न असतात, कधी नारी रत्न. या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी आणि त्यानंतर काय काय झालं बघूया. या बॉलवर एकूण रन्स 3 धावा मिळाले. ज्या बॉलवर 1 रन मिळत की नाही शंका, त्या जागेवर पूर्ण झालेले 3 रन. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. रन झाले 60. एक मजबूत स्थिती. ज्या प्रकारे युवा स्पोर्टने नावाप्रमाणे फलंदाजी केली ती कौतुकास्पद. वापसी मात्र करण्याची बिगुल तर वाजवला सिद्धार्थने. पहिलो बॉल वाईड, त्यानंतर षटकार
त्यानंतर 3 रन्स आणि आता हे डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 14 रन्सांचा खर्च. धावसंख्या झाली 60. इनिंगचे अजूनही शेवटचे 3 बॉल बाकी असत. 13.33चा रन रेट. एच पहिल्या स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडंसं मागे राहिलो आणि त्यानंतर ओव्हरथ्रो झालो की काय रनआउटची संधी होती ती सुद्धा हुकवली गेली. वारंवार हे ह्युमन एरर्स आणि हे एरर्स तुमका पुढच्या इनिंग मध्ये आठवत राहतले. स्लिप मध्ये संधी होती पहिल्यांदा झेल टिपण्याची आणि स्लिप मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण करतात तेव्हा भारतीय संघाचे फॅब 4 आवर्जून डोळ्यासमोर येतात. स्लिप मध्ये ज्या प्रकारे फिल्डिंग लावची ती भारतीय संघाच्या फॅब 4 ने. रन झाले 62. 62 फॉर 4. शेवटच्या 2 बॉल शिल्लक. समीर वेंगुर्लेकर बघा स्क्रीनवर. प्लेइंग 11 लिस्ट फायनल करताना कॅप्टन सिंधुदुर्ग टीमचो एक ताकदवान शॉट असा. नमो पार्वती पते हर हर महादेव. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर मॅक्झिमम सागरच्या बॅटमधून. सागरने मिळवलं अजून एक 6. इनिंगचं शेवटचं बॉल शॉट मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल तर नक्की असा. एकाच रनचा समाधान या शेवटच्या बॉलवर आणि एकेरी धावेनिशी इनिंगची झाली सांगता. पीजी स्पोर्ट टॉस जिंकून घेतलो फिल्डिंगचा निर्णय. युवा स्पोर्ट संघाक दिला बॅटिंगचं आमंत्रण आणि दमदार बॅटिंगच्या जोरावर युवा स्पोर्टने 5 ओव्हरच्या इनिंगमध्ये धावा जमावले 69. 69 आणि विजयासाठी टार्गेट संपूर्ण स्पर्धेतला सगळ्यात मोठा 70 रन्सांचा. धावफलक बघा. अनुराज एलबीडब्ल्यू आउट होण्यापूर्वी 3 बॉलमध्ये त्याचे फक्त 1 रन्स होते. ऋत्विक 7 बॉलमध्ये 8 रन्स. निवृत्तीने त्याची विकेट मिळवली. अनिकेत खूप चांगली फलंदाजी 6 बॉलमध्ये 14 रन्स. सिद्धांतने नाराज केला गोल्डन डक त्याच्या नावावर. महेश नाबाद राहुले. बॅटिंगची संधी त्यांना मिळाली नाही पण सागरने मात्र कमाल केली. जबरदस्त बॅटिंग. नॉट आउट 32 आपल्या टीमसाठी. 13 बॉलमध्ये 3 उत्तुंग गगनचुंबी षटकार आणि 1 आकर्षक चौकार. बॉलिंग सिद्धार्थने खर्च केले 23 रन 2 ओव्हरीत. विकेटची पारी कोरी रावली. निवृत्तीच्या नावावर 3 विकेट 10 रन्स खर्च. प्रसादचे 15 रन्स 0 विकेट आणि तुषार 1 ओव्हरमध्ये 14 रन्स 1 विकेटसाठी. एकूण लेखाजोखो 69. 69. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेळेचा महत्त्व ज्या खेळाडूंना आपण शिकवला त्या खेळाडूची जर्सी क्रमांक स्कोरबोर्डवर आणि टार्गेट 70 मिनिट 70. मैदानात ज्याचं नाणं खणखणीत वाजणार या मैदानावरती प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती ज्याचं नाणं खणखणीत वाजणार ते आज बाबाचं नाव या क्रिकेटच्या जगात गाजणार. स्वागत आहे चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026च्या क्रिकेटच्या मंचावरती जिथे मॅच क्रमांक 4 दुसऱ्या दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा 4था सामना अवधूत स्पोर्ट कणकवली आणि लांजा ग्लॅडिएटर या 2 संघादरम्यान. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचे कॅप्टन समीर आमच्याबरोबर या ठिकाणी आता उपस्थित. समीर आपण या. त्याचबरोबर लांजा ग्लॅडिएटर संघाचा कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचे आणि आता हा टॉस करण्याकरता रत्नागिरी संघाचा भरोशाचा यष्टीरक्षक मंदार जोशी यांना मी आमंत्रित करतोय. मंदार, आपला खेळ नेहमीच दमदार राहिलेला आहे. आज आपल्या शुभ हस्ते पण टॉस केला जाईल. लांजा ग्लॅडिएटर्स कॅप्टन आपण टॉससाठी घ्यायचे. लांजा ग्लॅडिएटर्स प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे आणि विशेष करून अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचे मी आभार व्यक्त करेन. काल सकाळी ते इथे पोचले. बबल नाईक, समीर वेंगुर्लेकर असतील, दाजी नाईक अगदी वेळेत ते इथे पोचलेले आहेत. कोल्हापूरचा संघ देखील वेळेत पोचला. दूरचे संघ इतके वेळेत येत आहेत. क्रिकेटचा खेळ हा सभ्य माणसांचा खेळ आहे हे ते दाखवून देत आहेत. त्याबद्दल कणकवली संघ मनापासून धन्यवाद. लांजा ग्लॅडिएटर टीम कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल. लांजा ग्लॅडिएटर टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेकरता चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी. अमोल भोसले सध्या व्यासपीठावरती आहेत. सईद मुकादम ते देखील व्यासपीठावरती आहेत.
लांजा ग्लॅडिएटर टीम याच दरम्यान आपण अमोल भोसले यांचा सन्मानही करतोय. मी दीपकदादा पवार यांना विनंती करेन आपण हा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. लांजा ग्लॅडिएटर संघाचा कॅप्टन उपस्थित होतोय. मला वाटतं ते आता आलेले आहेत, त्यामुळे आपण टॉसच्या दिशेने जाऊया. मंदार जोशी आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. Bay King Champion Trophy, Champion Rainy Trophy for 2026, powered by Deepak Dada Pawar, co-powered by Triple S. टॉस या ठिकाणी केला जाईल, अत्यंत महत्त्वाचा आहे. मॅच क्रमांक 4 आरपारची लढाई आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त बॅटल प्रेक्षकांसाठी. बी ए किंगची मागणी झाली आहे, ट्रिपल एस आलेला आहे, याचा अर्थ अवधूत स्पोर्ट कणकवली संघाने टॉस जिंकलेला आहे. मंदार जोशी, थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती असतंच तेव्हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला घ्यायचा आहे. पहिल्यांदा तुमचं मनापासून धन्यवाद. कोल्हापूर आणि कणकवली हे दूरचे संघ असताना देखील ते वेळेत या ठिकाणी दाखल झाले. आणि क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, जिथे शिस्त महत्त्वाची आहे, ते डिसिप्लिन आपण दाखवलं, त्याबद्दल कणकवली अवधूत स्पोर्ट आमचे आपले मनापासून धन्यवाद. टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार आणि त्याचं कारण? सर्वप्रथम आम्ही बॉलिंग करू, कारण असं काय नाही, पहिलीच मॅच आहे. फिल्डिंग करून कमी रन्सामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तुमचा प्लॅन तयार आहे, कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे. लाजा अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. किती धावसंख्येपर्यंत इथे तुम्ही आता पोहोचाल? कारण सिंधुदुर्गचं क्रिकेट खूप क्वालिटी आहे, आम्ही पण तिकडे खेळलेलो आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त जेवढ्या धावा होतील तेवढ्या आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल आपलं मत काय? किती उत्सुकता असते स्पर्धा खेळण्याकरता? आम्ही जवळजवळ वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतो. गेल्या वर्षी आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलो होतो, अनफॉर्च्युनेटली सेमीफायनल हरलो. यावर्षी नक्कीच आम्ही फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. इरादे स्पष्ट लांजाचे, कारण त्यांना फायनलमध्ये प्रवेश करा. तुमची इच्छा काय आहे? नक्कीच आम्ही आमचा बेस्ट देऊ आणि नक्कीच आज जिंकण्याचा प्रयत्न करू. अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी. तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. याच ठिकाणी आपण बघितलं टॉस झालेला आहे आणि अवधूत स्पोर्टनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लांजा ग्लॅडिएटर संघ बॅटिंग करतील या मॅचमध्ये. धमाल कमाल. लांजा प्रीमियर लीग, आपण लांजा चॅम्पियन ट्रॉफी देखील गाजली. प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्याचे आयोजक आता या टीममध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मंदार जोशी आणि अमोल भोसले हे दिग्गज खेळाडू रत्नागिरीचे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी दीपकदादा पवार साहेबांना विनंती करेन, या स्पर्धेचे उद्घाटक आपल्या शुभस्ते या दोन्ही खेळाडूंचा आपण सन्मान करावा. पहिल्यांदा मंदार जोशी, आपण मंचावरती या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला यथोचित सन्मान दीपकदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी बट 2026 सीझन 5, अत्यंत महत्त्वाचा सामना. मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवले गेले. मंदार जोशी मुरुगवाड्याचा सुपुत्र आणि त्याचबरोबर यष्टीरक्षक बॅट्समन म्हणून त्याची ओळख. सईद मुकादम साहेब आणि दीपकदादा पवार यांच्या शुभहस्ते मंदार जोशी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मागच्या पर्वामध्ये अमोल भोसलेनं धडाकेबाज बॅटिंग केली होती आणि जबरदस्त कामगिरी करत असताना धुलाई केली होती. अमोल भोसले अष्टपैलू खेळाडू, व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहिलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व सातत्यानं ते करत असतात. आज ते व्यासपीठावरती आहेत, त्यांचा सन्मान दीपकदादा पवार यांच्या शुभहस्ते केला जातोय. पहिले खाकी बाद में बाकी, अमोल भोसले यांचा सन्मान. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2026च्या या 5व्या पर्वात या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा सन्मान करण्यात आलेला आहे, मंदार जोशी आणि अमोल भोसले. थँक्यू सो मच दीपकदादा पवार, सईद मुकदम साहेब, मनापासून धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. हा अटीतटीचा सामना कसा रंगणार आहे हे सांगण्याकरता मायक्रोफोनवरती चंद्रकांत शेट्टी यांचा आवाज. ओव्हर टू कम बॉक्स. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. पीजी स्पोर्ट्स एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स पाहायला मिळते. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु मित्रांनो क्रिकेटच्या खेळात कोणतंही आव्हान छोटंही नसतं आणि मोठंही नसतं, फक्त प्रयत्न करणं गरजेचं असतं.
अर्जुन बॉलिंगसाठी दाखल होत आहेत, निवृत्ती आणि सूरज यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. तळेगावची टीम आहे. पहिला बॉल अखूट टप्प्याचा पाठीमागे खेळला जातोय, 1 रन तिकडे मिळेल. निवृत्ती आणि सूरज. जैतापूरचं दळेगाव आहे आणि त्या एकाच गावातील असणारे सगळे खेळाडू, अख्ख्या गावाच्या नजरा या सगळ्या मुलांवर लागल्या असणार आहे. या अशा स्पर्धा या छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना सुद्धा पुढे आणत असतात. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. रत्नागिरी म्हटलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, आमदार शेखर निकम ट्रॉफी, अशा खूप साऱ्या स्पर्धा सातत्याने भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मापदंड ठरल्या. आणि दीपकदादा देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेवर त्यांचं लक्ष आहे आणि आज खूप मोलाची भूमिका मात्र त्यांची देखील पाहायला मिळत असते. महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या जडणघडणीत देखील मात्र मोठा वाटा त्यांचाच देखील आहे. पहिल्या षटकाची सुरुवात झालेली आहे. लगातारचे 2 चेंडू जर पाहिले तर सिंगल रन आलेले आहेत, परंतु षटकार चौकार सुद्धा खेळावे लागणार आहेत निवृत्तीला आणि सूरजला. पाहूया बॉलिंगसाठी अर्जुन. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत. अनुराज नाटेकर, माफ करा, अनुराज बॉलिंगसाठी पहिले 2 बॉल चांगले टाकलेत. हो, हा बॉल थोडासा लांब आपटला, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने, जास्त उसळी आहे आणि त्याच्यामुळे वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 3 वर जाते. हार मानून चालत नाही क्रिकेटच्या खेळात. हे दर्दी प्रेक्षक, रत्नागिरी म्हटलं तर प्रेक्षकांची गर्दी, मग क्रिकेट अंडर आमचा असू देत किंवा क्रिकेट ओव्हर आमचा असू देत, नेहमीच गर्दी पाहायला मिळते. समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनुराज, वा, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. प्रेक्षकांची पावले या क्रीडा नगरीच्या दिशेने येऊ लागलेली आहेत. महाराष्ट्रभरातून खेळाडू येणार आहेत. उद्यापासून तर आयकॉन सुद्धा येतील आणि मग एक वेगळी मजा सुद्धा या स्पर्धेला पाहायला मिळते. परंतु हा जिल्हानिहाय फॉर्मॅट सुद्धा चांगलाच यशस्वी झालाय म्हणावं लागेल, कारण जिल्ह्यातील कोणताही खेळाडू आपल्या टीममध्ये घेऊ शकतो अशा प्रकारचा हा फॉर्मॅट. आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसतोय. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे अनुराजकडून. विकेट. युवा स्पोर्टचे आणि त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी अडखळती सुरुवात झाली आहे. फक्त सामना संपलेला नाहीये. षटकार चौकार मारावे लागतील सूरज यांना सुद्धा. आणि आता प्रणित दाखल झालेले आहेत त्यांची साथ देण्यासाठी. आज मालवणी समालोचनाचे बादशहा म्हणजेच बादल चौधरी सर आणि आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या रामपूरचे भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक हिंदी भाषेतील आघाडीचा भारतातील आवाज प्रशांत आदवडे सरांना देखील आपण आज ऐकणार आहात. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. 1 ने काम नाही चालणार, तुम्हाला काही मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहेत. यानंतर सिंधुदुर्गचे स्टार देखील तयार आहेत रत्नागिरीमध्ये खेळण्यासाठी. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अवधूत स्पोर्ट्स कणकवली यानंतर खेळताना पाहायला मिळेल. यस, लांजा ग्लॅडिएटर यांच्या विरुद्ध खेळतील ते. वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धाव फलकावर. कोकणात देखील रबर बॉलचं क्रिकेट आता फुलू लागलेलं आहे. चांगल्या स्पर्धा व्हायला लागल्या रबर बॉलच्या सुद्धा. नुकतीच चिपळूणला स्पर्धा झाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर नुकतीच मालवणात सुद्धा, माझ्या मते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा 2 मोठ्या स्पर्धा झाल्या. वाह, फटका चांगला आहे, गॅपमध्येच खेळलाय. वाह, अतिशय सुंदर फटका. पॉवर प्लेचा फायदा इकडे घेत आहेत
आणि पहिल्या ओव्हरमध्ये या चौकारानेशी धावसंख्या झाली आहे 9. अजूनही करायच्यात 61. 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि जशी पुन्हा पुढल्या ओव्हरला सुरुवात होईल आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी भारताच्या 13 राज्यांमध्ये जाऊन समालोचन केलंय असे स्टार समालोचक प्रशांत आदवडे सर. शुक्रिया मुंबई भूषण जोंदर भूषण चंद्रकांत शेट्टी सर. चैंपियन रैनी ट्रॉफी 2026 में सभी का स्वागत है. और टारगेट 70 रनों का स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर. रोमानी ब्रदर्स कोकनी बॉयज एंड अब्दुल कादिर स्पोर्ट प्रेजेंट दोस्ती चषक जो जल्दी आ रहा है. रबर बॉल का टूर्नामेंट और 50,000 की नकद राशि 25,000 सेकेंड प्राइज रहेगा. तो दोस्तों ये भी टूर्नामेंट आ रहा है. आणि पहिल्यांदाच 12 षटकांचे सामने क्रिकेटमध्ये आत्ताच चंद्रकांत शेट्टी यांनी उल्लेख केला की रत्नागिरी, रायगड आणि आता सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी रबर बॉलच्या स्पर्धा होत आहेत. पण 21 ते 25 याच दरम्यान एक मोठी स्पर्धा जिथे 12 षटकांचे सामने पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये. 8 टीम ग्रामीण आहेत. 2 आयकॉन देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. ऑल इंडिया लेवलचे आयकॉन असणार, ऑल इंडिया लेवलचे आयकॉन असणार आहेत. त्यामुळे धमाल कमाल येईल, मजा बघायला येणार आहे. रुमानी जेव्हा आयोजन करत असतात, रुमानी ब्रदर्स जेव्हा आयोजन करत असतात तेव्हा काही कन्सेप्ट घेऊन येतात. त्यापैकी वेगळी कन्सेप्ट पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 12 षटकांचे सामने आपल्याला खेळण्याची संधी असणार. 8 ग्रामीण संघ आणि त्याचबरोबर 2 आयकॉनचा जलवा देखील पाहायला मिळेल. 8 ओपन तालुका ओपन संघ आणि त्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू अशी संकल्पना आहे. आणि बघा एक काळ होता की 12 षटकांचे सामने आपण खेळलेले आहेत, पण मागच्या 10-15 वर्षामध्ये 12 षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे. याच दरम्यान कबर्समध्ये सुंदर झेल टिपला गेला, फलंदाज बाद झालाय. टारगेट बहुत बड़ा 70 रनों का लक्ष्य रखा गया है. तो आपको बेहतर बल्लेबाजी आपको करनी होगी. नए बैटर आ रहे हैं. शुभम आमरे जिनके ऊपर दारोमदार स्कोर 15 रन 2 विकेट के नुकसान पर. पावर प्ले समाप्त हुआ. 5 ओवर का ये खेल है. 30 गेंदों में आपको 70 रन बनाने हैं. अनिकेत जिनके ऊपर दारोमदार रहेगा, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. युवा स्पोर्ट और पीजी स्पोर्ट के बीच मुकाबला. शुभम ऑन स्ट्राइक. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है. गेंद के ऊपर निगाहें रही नहीं थी शुभम की. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद चलेगी स्क्वायरली की तरफ. 1 रन मिलेगा शुभम आमरे को. शुभम आमरे अपना खाता खोलते बस. स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर. पहली पारी में धुआंधार बल्लेबाजी रही है सागर, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की. 32 रन बनाए, धुआंधार बल्लेबाजी. और उनके 32 रनों के बदौलत 70 रनों का टारगेट रखा गया पीजी स्पोर्ट्स के सामने. ब्रॉकल में गेंद, अच्छी गेंद थी. ब्रह्मास्त्र का इस्तेमाल अनिकेत द्वारा. सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों के लिए अपने बाजू खोलने का मौका नहीं दे रहे. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में अनिकेत द्वारा. प्रणीत के ऊपर दारोमदार 3 गेंदों में 6 पर खेल रहे. इसको 17 रन 2 विकेट के नुकसान पर पीजी स्पोर्ट. यह दूसरा ओवर बहुत महत्वपूर्ण है. जैसे कि हम बात करें सागर की, गजब की पारी रही है. टप्पा खाती गेंद नीचे रही. तेज तर्रार गेंद थी गेंदबाज के द्वारा. बल्लेबाज इस गेंद को ज्यादा पढ़ नहीं पाए. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. दूसरा ओवर कारगर साबित हो रहा है. बढ़िया गेंदबाजी. इस ओवर में छक्का जरूर आया था. पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद में विकेट है. और आप पीछे 3 गेंदें देखिए, वो 3 गेंदों में मात्र 2 रन है. 2 सिंगल और 1 बिंदी गेंद. तो बढ़िया कमबैक पुनरागमन किया इस मुकाबले में अनिकेत ने.
फुल टॉस, यहाँ कंट्रोल नहीं है गेंदबाज का, तो फिलहाल गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ जा रही है। अच्छा कमबैक, बहुत अच्छा कमबैक इस ओवर में अनिकेत द्वारा। इस ओवर में एक पहली गेंद पर छक्का आने के बाद 9 रन। चैलेंज, बल्लेबाज ने चैलेंज किया है। जब उस तरह हमारे साथ है तो वो बातें करते रहते हैं, तो यहाँ कमेंट्री करने के लिए और मजा आता है। ये आंकड़े हम अभी नहीं बताएंगे जो आपकी स्क्रीन पर हैं, क्योंकि आंकड़े बदल सकते हैं। बॉल, तो इसीलिए मैंने वो आंकड़े आपको नहीं बताए थे, क्योंकि नो बॉल आएगा तो वो गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। अगर नो बॉल का मतलब है फ्री हिट। चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट, और अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। भगवान जब एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खुलता है। ये मौका है बल्लेबाज के लिए, क्योंकि छक्का जरूर आया था, उसके बाद में जबरदस्त कमबैक किया था गेंदबाज ने, लेकिन नो बॉल से कहानी बदली है। अब मजा आएगा। साथ से थमी है, मैदान शांत है, तूफान से ठीक पहले का ये बहुत ही खूबसूरत मंजर है। मजा आएगा दर्शकों के लिए। 19/2 चैंपियन रणजी ट्रॉफी पर 2026 पिक्चर है सुपर हिट, और अगली गेंद फ्री हिट। अपने बाजू खोलने का मौका, प्रेशर रिलीज करने का मौका। स्कोर 19/2। आखिरी गेंद शेष। टपकाते उछालता वाइड बॉल, मतलब ये भी गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। एक इशारा तो किया अंपायर ने। गौरव, अक्षय और उसके साथ वो तीनों अंपायर, लिंगा साहब, बहुत ही अच्छा काम इन्होंने किया। अब देखिए घूमता हुआ हाथ, यहाँ थोड़ा सा आपकी निगाहें होने चाहिए। घूमता हुआ हाथ है, और इसीलिए मैंने दोस्तों आपको बताया कि ये कमाल का मैच है। 70 रनों का टारगेट है। इस ओवर में अगर आखिरी गेंद पर छक्का आता है ना तो मजा आएगा। शुभम आम्बरे 2 पर बैटिंग कर रहे हैं, स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर। उड़ाया आसमान की तरफ, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। ये गेंद है फ्री हिट, ये गेंद है फ्री हिट, और बल्लेबाज ने दिया अपने टीम के लिए बहुत ही खूबसूरत ट्रीट। शुभम जिन्होंने दिखा अपना दमखम, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। वन शॉट, कड़क शॉट ऑन साइड पर दे घुमा के गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया था। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 26। जीतने के लिए 70 रनों का टारगेट है। इस तरह से आप दे घुमा के बल्लेबाजी करते रहेंगे तो बिल्कुल मजा आएगा। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत। हमारे दोनों स्कोरर बढ़िया काम कर रहे हैं। चैंपियन रणजी ट्रॉफी 2026 इंपॉर्टेंट मुकाबला। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 44 रन टू विन दिस मैच। क्या वो काटी की टक्कर देखने का मौका दर्शकों को मिलेगा? जिस तरह से मुकाबला आगे बढ़ रहा है, 13 का अवसर, 26 रन स्कोरबोर्ड पर है। देवस्थली साहब, आपके चेहरे पर मुस्कुराहट है, बहुत अच्छा लग रहा है। गिरीश कोसरेकर, टूर्नामेंट के आयोजन करता दीपक दादा पवार, दीपक चिमोरे, सोनम चमान, उसके साथ अगर देखें तो अब अंपायरिंग कर रहे हैं अक्षय, गौरव, दोनों बढ़िया काम कर रहे हैं। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत है। लिंगा साहब इस वक्त खड़े हैं बल्लेबाज के करीब, और वो बॉल जो कर रहा है कमाल, मजा आएगा, कहीं मच जाएगा। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। कहानी बहुत इंटरेस्टिंग है। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत है, और tenniscricket.in पर हमारे साथ जुड़े रहे।
2026 के इस क्रिकेट के महासंग्राम में गेंदबाज का इरादा फौलादी है तो बल्लेबाज की जीत भी चट्टानी। मजा आएगा। 18 गेंदे और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। अब गेंदबाजी में परिवर्तन, स्वराज शितप को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। रोड एंड से सामने बल्लेबाज प्रणीत 6 पर बल्लेबाजी करे, शुभम 8 पर। टपकाते उछाल मिला, अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं। देखिए यहां से वो हमारी तरफ बढ़े, स्कोरबोर्ड की तरफ एक बार फिर बढ़ोतरी होगी मिस्टर इस्तान से। 18 गेंदों में 44 रनों की जरूरत है, 18 गेंदों में 43 रनों की जरूरत है। आज के दिन का एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। स्कोर 27 पर 2, तीसरा ओवर प्रगति पर है। स्वराज शितप ऑन साइड पर गेंद को खेला गया, स्क्वेरली की तरफ गेंद चली गई। टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। एक इंटरेस्टिंग बात है, अभी ये तीसरा ओवर है। 3 ओवर तक आप एक ओवर ले सकते थे, आपने वो नहीं लिया, वो आपका चॉइस था। अगर आप नहीं ले रहे हैं तो चौथा ओवर है ना, वो मैंडेटरी बन जाएगा आपके लिए। चौथे ओवर में स्पेशल गेंदबाज कौन होगा? क्या बल्लेबाजी वेरी वेरी स्पेशल हो जाएगी? बढ़िया, बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में। स्वराज शितप द्वारा स्कोर इसी के साथ पहुंच चुका 29 रन 29 पर 2। 70 रनों का टारगेट है पीजी स्पोर्ट के सामने। और प्रणीत और शुभम डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। 16 गेंदे 41 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया काम टेनिस क्रिकेट.in द्वारा। बाउंसर टप्पा खाते उछाल मिला था, बैकवर्ड अच्छा स्ट्रोक नहीं खेल पाए बल्लेबाज। स्क्वेरली की तरफ गेंद को फील्ड किया जाएगा और इसी पर सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 30 रन 2 विकेट के नुकसान पर। स्वराज का यह बहुत महत्वपूर्ण ओवर है। इस ओवर में व्हाइट बॉल के साथ आगाज किया था और उसके बाद में मात्र 3 सिंगल हैं। शानदार गेंदबाजी रही है स्वराज शितप की। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, इस बार काउ कॉर्नर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। ओवर तीसरा प्रगति पर है। अच्छा ओवर साबित हो रहा है। 4 गेंदों का खेल हुआ है। इस मुकाबले में आपको कम से कम इस ओवर में 2 चौके जड़ने जरूरी है। पीजी को अगर वापस आना है, कमबैक करना है तो। और ये थोड़ा सा अगर देखें तो गेंद दोबारा डालनी पड़ेगी। ऑफ स्टंप के बाहर गेंद व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। स्कोर में बढ़ोतरी। तीसरा ओवर प्रगति पर है। 32 रन 2 विकेट के नुकसान पर। बिलाल को हम देख रहे हैं अगले मैच में अपना जलवा दिखाने के लिए तैयार है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के ऊपर निगाह नहीं है। गेंद चली गई थर्ड मैन की तरफ। 1 रन का इजाफा। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। ओवर तीसरा प्रगति पर है। स्कोर 33 रन 2 विकेट के नुकसान पर। यह आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है। 13 गेंदों में 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्वराज शितप ने कारगर गेंदबाजी की है, जबरदस्त गेंदबाजी की है। कमाल का स्ट्रोक, अंत भला तो सब कुछ भला। शुभम का बल्ला माशाल्लाह, सीधे बल्ले से लॉकअप बाउंड्री की तरफ एक जबरदस्त स्ट्रोक, तूफानी स्ट्रोक, 6 रन। जरूरत है, मुकाबला आपको रोचक बनाना है, जीत का स्वाद आपको चखना है, तो इस तरह का स्ट्रोक खेलने की जरूरत। ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर टूट पड़े। लॉकअप बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया। गेंद तारामंडल में। बी किंग ओवर की हम चर्चा करें तो इशारा भी आ गया। 3 एंगल से साहिल आपको दिखाएंगे। यह दूसरा एंगल था। लाजवाब स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग शुभम का। अब मजा आएगा। 12 गेंदे 31 है, लेकिन 2 चैलेंज है इस प्रतियोगिता में। आपके सामने 2 चैलेंज है। पहले तो 12-31 वाला चैलेंज आपको मालूम है, लेकिन बी किंग ओवर में आपको 14 रन बनाने हैं। अगर 14 बनाते हैं तो आपको और 4 मिलने वाले, मतलब आप इसी ओवर में 18 रन बना सकते हैं, प्रेशर रिलीज कर सकते हैं, मैच में वापस आ सकते हैं, अपोनेंट टीम के ऊपर दबाव बना सकते हैं। अगर ये 14 रन आप नहीं बना सकते तो आपके लिए मुश्किल हो सकती है। सतीश को गेंदबाजी करने का मौका मिला। सतीश नाचनकर गेंदबाजी कर रहे हैं। नाचने से बिलोंग करने वाले खिलाड़ी है सतीश नाचनकर। प्रणीत 8 पर खेल रहे, शुभम 17 पर। और शुभम की इरादे स्पष्ट है, बेहतरीन बल्लेबाजी अभी तक इन्होंने की है।
ऑन सर पर खेल दिया क्या, लेकिन सही जगह पर गेंद चली गई है। क्या सही जगह पर चली गई है। 6 रन, व्हाट शॉट। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर। और ये लगा 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 शानदार सिक्सर। ब्रेकिंग ओवर की अगर बात करें तो शुरुआत सागर ने छक्के के साथ की थी। लॉन्ग ऑन पर कमाल का छक्का जड़ा था। मंच पर हम वहां सम्मान कर रहे थे, उस वक्त वो छक्का आया था, सागर के बल्ले से आया था। शुभम वो दिखा रहे अपना दमखम। इस बंदे के अंदर है दम। इनकी बल्लेबाजी अगर देखें तो बहुत ही जबरदस्त है। ये शॉट है बुलंद। प्रणीत बल्लेबाजी कर रहे हैं, प्रणीत का बल्ला बोल रहा है। शुभम भी बल्ला एक बार फिर अपना घुमा रहे हैं। आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समन ने गुडगा टेकला आणि प्रणीत भावा काय तू हा षटकार ठोकला। वाह 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 वाह, अप्रतिम, दर्जेदार। दर्शक ही बोलेंगे ये शॉट देखे, क्या बात क्या बात क्या बात। मिथुंदा भी खुश हो जाते हैं इस तरह से। और लगातार 2 छक्के जड़े हैं। वंडरफुल बैटिंग बाय प्रणीत। आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, रोमांच इस वक्त बरकरार है, मजा आएगा। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। 10 गेंदों में 19 रनों की जरूरत है। स्कोर 51, 2 विकेट के नुकसान पर। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई है। 3 गेंदों में अपने 12 रन बनाए हैं। 3 गेंदों में और 2 रन बनाए, ये आपका पहला टारगेट होगा। वैसे वो 70 के बारे में हम चर्चा कर रहे हैं, लेकिन ये बीए किंग ओवर है तो 2 टारगेट और उल्टी गिनती शुरू हो जाएगी। शानदार मुकाबला। ये 4था ओवर है। ये डगआउट आप देख रहे हैं टेनिस क्रिकेट.in द्वारा आपको वो डगआउट बिल्कुल देखने का मौका मिल रहा है। 51 पर 2। खराब शॉट, हवा में गेंद, क्या ये कैच हो जाएगा? गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया, कैच। पिक्चर सुपर हिट है। इस कहानी में ट्विस्ट। 4 गेंदों में 12, अगर सिंगल भी लेते तो भी चल सकता था। हमला करने की कोशिश प्रयत्न की, शिकार बन के डगआउट की तरफ चले गए, दिमाग की बत्ती को नहीं जला पाए। 9 गेंदों में 20, 222 का स्ट्राइक रेट, 2 शानदार छक्के, 1 बाउंड्री उनके बल्ले से सतीश को मिली सफलता। सतीश नाचर का नाचने के खिलाड़ी है, वो बिल्कुल बहुत खुश हो जाएंगे। अब ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। नए बल्लेबाज, कहानी नहीं है। रोमांच अपने चरम सीमा पर पहुंच चुका है। नजरें आपकी मैदान के ऊपर होनी चाहिए। अब आप आपकी जो नजरें ना, आपके जो निगाहें ना, नहीं हटा सकते, नहीं हटा सकते, क्योंकि ये रोचक मुकाबला है। मजा आएगा दर्शकों के लिए। ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण हैं। बल्लेबाज के लिए वो 2 रन बनाने हैं। प्रणीत ने अच्छी पारी खेली, 2 अच्छे स्ट्रोक जरूर खेले, आक्रमण किया, लेकिन संयम नहीं था। संयम का बांध टूटा। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, वहां आप एक बार सिंगल डबल ले सकते थे, 14 का टारगेट पूरा कर सकते थे। और अब 8 गेंदों में 19 है और कंट्रोल में, आप कंट्रोल में हो सकते थे, मैच में एक बार फिर आ सकते थे, लेकिन मैच अभी भी बना हुआ दोनों के लिए, दोनों टीमों के लिए। तुषार बाने, तुषार बाने जिन्होंने ऑस्ट्रेलियन के स्टाइल में कैच लपके थे, वो खिलाड़ी है। क्या वो सेंसिबल बल्लेबाजी करेंगे? सतीश को विकेट मिला है ना, तो वो बहुत खतरनाक बनने वाले। 2 छक्के आने के बाद इन्होंने कमबैक किया है। कमबैक इज बेटर देन सेटबैक। और विकेट मिला, गेंदबाज को जब विकेट मिलता है ना तो और कॉन्फिडेंस बढ़ता है। बट्टा पकाने के बाद उछाल मिला और अंपायर की तरफ से इस बार वाइड बॉल का इशारा, 1 फॉर ओवर का इशारा हुआ। इशारा समझना बहुत जरूरी है, समझने वाले को इशारा भी काफी होता है। अब रिव्यू लिया गया, होने वाला है, क्योंकि गेंदबाज को भी लग रहा है ये मेरी अच्छी गेंद है ना, अंपायर को लगता है ये वाइड बॉल है। अब थर्ड अंपायर को क्या लग रहा है वो देखना बहुत जरूरी है। डायरेक्टर टू टीवी अंपायर, चैलेंज किया गेंदबाज ने। सतीश नासनकर, दिल की धड़कनें बहुत तेज, कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। जीत और हार के बीच खड़ी है बस वो एक एक गेंद।
अब इतिहास बनेगा या उम्मीदें टूटेगी, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, रोचकता है बरकरार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। ये है चैंपियन रेनी ट्रॉफी का सबसे बड़ा त्योहार। इट्स अ वाइड बॉल, तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। 1 4 ओवर का इशारा, मतलब आपका एक विकल्प था वो थोड़ा सा कम हो गया, आपको दूसरा विकल्प ढूंढना पड़ेगा बतौर गेंदबाज। बहुत ऊपर से गेंद चली गई थी, सर के ऊपर से गेंद चली गई थी, इसलिए वाइड बॉल का इशारा किया गया। ऑफ स्टंप के बाहर पॉइंट क्षेत्र में खूबसूरती के साथ खेल दिया, 1 रन मुकम्मल किया। वो 1 रन आपको चाहिए तो वो 1 रन आपको मिला। आपने पहला टारगेट पूरा किया 14 का, वो 14 का टारगेट पूरा हुआ। अगर और 1 रन बनाएंगे तो 15 हो सकता है, तो 4 ऐड करेंगे 19 बन सकता है। अगर आप यहां से वो सिंगल नहीं बनाएंगे तो 18 बन सकते हैं। अब यहां से एक अच्छी गेंद डालनी है गेंदबाज को। आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है, रोमांच चरम सीमा पर पहुंच चुका है। 7 गेंदों में 17, आकाश में काले घने बादल। वो 14 का टारगेट आपने पूरा किया, लेकिन एक और टारगेट है। ऑन साइड पर खेल दिया, सिंगल आपने लिया है, तो इस ओवर में 15 रन। स्टार्ट रन किया था 2 चौके के बाद, उसके बाद में थोड़ी सी वो कहानी में ट्विस्ट आया था। अब जाकर आपने 15 बनाए हैं। इसमें हमारे जो देवस्थली साहब है वो 4 रन ऐड करेंगे और आपको स्कोर बोर्ड में एक बार फिर लेके जाएंगे। 4 ओवर और स्कोर है 58। डिजिटल स्कोर भी बहुत अच्छा काम कर रहे हैं, 58 पर 3। अब एक बार समीकरण की तरफ आपको लेके जाएंगे। 58 रन स्कोर बोर्ड पर हैं और अब 6 गेंदों में 12 रनों की जरूरत। आधा डजन गेंदें हैं, 1 डजन रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए। मजा आ रहा है, शानदार खेल मैदान के अंदर, फंटास्टिक। दर्शकों के लिए यही चाहिए, इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं। इतिहास के कागज पे बिल्कुल आज एक नई स्टोरी लिखी जा रही है। मजा आएगा, दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा। दिल थाम के बैठिए जनाब, ये सिर्फ खेल नहीं है, जज्बातों का उफान है और आकाश में वो काले घने बादल भी हैं। दर्शकों को मजा आएगा। इस मैच में वो संकट के बादल किसके ऊपर मंडरा रहे वो भी देखने वाली बात है, क्योंकि 6 गेंदे 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कांटे की टक्कर मैदान के अंदर, क्या हल्की सी बूंदाबांदी भी होगी वो देखने वाली बात है। क्या बारिश खलनायक बनेगी वो देखने वाली बात है। क्या गेंदबाज हीरो बनेंगे या बल्लेबाज हीरो बनेंगे, या बल्लेबाज हीरो बनेंगे या गेंदबाज खलनायक बनेंगे। आसमान की तरफ, हवा में बहुत ऊपर, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट तुषार। लाजवाब, क्योंकि अजिंक्य रहाणे बहुत अच्छी फील्डिंग करते हैं, उन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की, लेकिन जब बल्लेबाजी करने के लिए आए ना तो फ्रंट फुट पर एक बहुत ही अच्छा स्ट्रोक इन्होंने खेला है और एक विकेट भी इन्होंने चटकाया था। 5 गेंदे 6 रनों की जरूरत। दबाव अब यहां से अनुराज के ऊपर, हवा में गेंद को खेला गया, टाइमिंग अच्छा नहीं है, लेकिन एक रन मिलेगा। जो दर्शक है उनके सर पर गेंद जाके गिरी है। 4 गेंदों का खेल जीतने के लिए फिलहाल अगर देखे तो 5 रनों की जरूरत है। एक बात आपको ध्यान में रखनी है कि यह मुकाबला जिसमें नियम है कंपल्सरी चेस, तो चैंपियन रेनी ट्रॉफी में आपको देना होगा बेस। ये बेस वर्सेस बेस की लड़ाई चल रही है बीच मैदान पर। अगले मुकाबले के लिए दोनों टीमें तैयार हैं। अवधूत स्पोर्ट कनकौली और लांजा ग्लैडिएटर। चौथा मुकाबला, अवधूत ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है, लेकिन अभी यह मुकाबला कमाल का चल रहा है। 65 रन 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। तुषार खेल रहे 9 पर, शुभम 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पीजी स्पोर्ट 4 गेंदों में 5 रनों की जरूरत। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार कवर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद चली गई है फिलहाल थर्ड मैन की तरफ। अब आपके पास वो 3 गेंदे हैं और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। आर पार की लड़ाई है, ना पल के झपकिए ना साथ से छोड़िए। कहानी का सबसे बड़ा मोड़ आ चुका है। रोमांच जो है ना वो बिल्कुल अब चरम सीमा पर पहुंच चुका है। अब मजा आएगा, जुनून है, जोश है। इम्तिहान की घड़ी मैदान के अंदर। अनुराज तैयार,
3 गेंदे 4 रनों की जरूरत। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात। ऑफ स्टंप के बाहर गेंद, बाहरी किनारा। एक एक रन के लिए जूझना पड़ रहा है, एक एक रन के लिए संघर्ष करना पड़ रहा है। 2 गेंदे 3 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड बनाते हैं, कुछ लोग इतिहास बनाते हैं। 2 गेंदों में 3 रनों की जरूरत। इंपॉर्टेंट मैच है, बहुत ही जबरदस्त मुकाबला। जोर जीत जमीर का इम्तिहान, ये असली विजेताओं की पहचान है। 2 गेंदों में 3 स्ट्राइक रन पर बल्लेबाज, बल्लेबाजी करने के लिए तुषार, अनुराज इस बार गैप में खेले, पॉइंट क्षेत्र में खूबसूरती के साथ पलटवार, 4 रन। क्या बात है, बजेगी सिट्टी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर। और ये लगा शानदार फोर, तुषार का पलटवार, मैग्निफिसेंट। यह मुकाबला पीजी स्पोर्ट टीम ने 7 विकेटों से जीता है। क्या मुकाबला रहा, क्या जबरदस्त कहानी रही है। हवा में रुख बदल रहा था, स्टेडियम के हर कोने में सिर्फ रोमांच और रोमांच और रोमांच था। और कमाल का यह मुकाबला, जब 2 गेंदों में 3 रनों की जरूरत थी तब तुषार ने हमला किया और यह विंग स्ट्रोक आपकी स्क्रीन पर आएगा। जबरदस्त काबिलियत वाले खिलाड़ी जिन्होंने फील्डिंग अच्छी की, बॉलिंग में अपना दमखम दिखाया और जब जरूरत पड़ी तब जाकर रनों की बरसात भी की। बहुत ही शानदार बल्लेबाजी तुषार माने, आपके क्या कहने। और कमाल का प्रदर्शन करते हुए यह मुकाबला आपने जीता है। यह विनिंग स्ट्रोक ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। इस बार वैसे बल्ला स्क्वेयरली की तरफ चला गया और गेंद पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर चली गई। पीजी स्पोर्ट कांग्रेचुलेशन, वेल डन तुषार बाने। अब मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा और मैन ऑफ द मैच 1 विकेट 2 कैच और उसके साथ बल्लेबाजी करते हुए 15 रनों का जबरदस्त कंट्रीब्यूशन। मैच के हीरो है, इस मुकाबले के गेम चेंजर खिलाड़ी है मिस्टर तुषार बानी। अनुराज 1, उसके बाद में प्रतीक के 20 बहुत ही बेशकीमती साबित हुए। शुभम नॉट आउट 17, तुषार 7 गेंदों में 15, बहुत ही उपयुक्त पारी रही है। सूरज के 8 रन 4 गेंदों में। और फिलहाल जो गेंदबाजी का लेखा जोखा आपके बस स्क्रीन पर है। निवृत्ति 1 ओवर 10 रन 3 विकेट, तुषार 1 ओवर 14 रन 1 सफलता, प्रसाद 1 ओवर 15 रन कोई सफलता नहीं, सिद्धार्थ महंगे साबित हुए 23 रन खर्च किए 2 ओवर में। और सतीश 1 ओवर 15 रन 1 विकेट, अनिकेत 1 ओवर 17 रन 1 विकेट, अनुराज बिल्कुल वो 11 गेंदे 22 रन 1 विकेट और स्वराज शीतप 1 ओवर 13 रन। पीजी स्पोर्ट 1/7 विकेट। ओवर टू बादल चौधरी, मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा और उसके बाद में और एक इंटरेस्टिंग कहानी अवधू स्पोर्ट कनकौली और लांजा के बीच लेके आएंगे। थैंक यू प्रशांत सर, थैंक यू चंदू सर। बी अ किंग चैंपियंस रेनी ट्रॉफी